विश्व 24 तास न्यूज अकलूज इंदापूर आणि हा माळशिरस लातूर MSRD रोड आहे. सातारा मसवड ते लातूर ते अकलूज चौक इथून पूर्ण हा MSRD रोड आहे. या बायपास रोडपासून नगर परिषद चालू होते आणि इथून हे MSRD रोड संग्रामनगर ग्रामपंचायत चालू होते. तर संग्रामनगर ग्रामपंचायत एरियात जे रस्त्यावरचे अतिक्रमण आहे असे अतिरिक्त पाणी सोडलं जाते. त्याच्यामुळं ही रस्त्याची अवस्था आहे. हा रस्ता नागरिकांनी 11 वर्ष टॅक्स भरलेला आहे, तरी रस्त्याची अवस्था किती बेकार आहे. तर हे कधी दुरुस्त होणार? या ठिकाणी आम नागरिकांना त्रास होत आहे. हे रस्त्यावरचे हॉटेल बिटेल सगळे धुवून जे पाणी सोडलं जातं त्याच्यामुळं डांबर आणि पाणी यांचा मेळ लागत नाही, म्हणून रस्त्याला खड्डे पडतात. तर राजकीय हस्तक्षेप अजिबात होत नाही का? तुम्हाला आम नागरिकांचे हित कळत नाही का? तुम्ही रस्त्यावरचे अतिक्रमण हे संग्रामनगर ग्रामपंचायतनं असे रस्त्याच्या गटारीवर हे बोर्ड लावले जातात, गाड्या उभा केल्या जातात. तर गटार म्हणजे भविष्यातील पब्लिकचे फुटपाथ आहे. त्या फुटपाथच्यावर अतिक्रमण कसं करण्यात येतं ते अतिक्रमण काढण्यात यावं. संग्रामनगर ग्रामपंचायत आत्ता आलेले नवीन कोरबू ग्रामसेवक त्यांनी याच्यात लक्ष घातलेलं आहे. पहिला ग्रामसेवक सुधाकर मंगुसकर याला जास्त जबाबदार आहेत. तर रोडवरचं अतिक्रमण हे असं काढलं पाहिजे. गटारीवर कोणीही अतिक्रमण करता कामा नये. असे बोर्ड हे हिंदवी मेडिकल हे रस्त्यावरचे बोर्ड का लावले जातात? हे फुटपाथवर आहे. फुटपाथ सरकारी कामात अडथळा म्हणून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. संग्रामनगर ग्रामपंचायत हद्दीत हे पहा. आज दिनांक 22/10/2025 ही साईडची गटार स्लॅब टाकलेला आहे. हे भविष्यातील फुटपाथ आहे. तर कोणीही गटारीवर आपल्या वैयक्तिक मालकीच्या गाळ्यात किंवा गाळ्या भाडेकरूंनी रस्त्यावरती बोर्ड लावता कामा नये. हे मलबार बेकरी त्यांनी तर बोर्ड फिक्स केलेला आहे. बोर्ड तुम्ही गटारीवर लावू नये म्हणून BDO आणि संग्रामनगर ग्रामपंचायतने नोटीस दिलेली आहे. तरीसुद्धा नोटीसचा फरक कोणावरती पडत नाही. हे असे बोर्ड गटारीवरती लावता कामा नये. हे बदे गिरमे आज मला सांगा, HM गायकवाड सर आले. रस्त्यावरचं अतिक्रमण हे काढलं पाहिजे. संग्रामनगर ग्रामपंचायतने अर्धवट नोटीस देऊन फक्त संग्रामनगर ग्रामपंचायतपासून ते माळशिरस रोडपर्यंत हे रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस पाठवलेले आहे. मिळाले. हे गायकवाड सर मला शिकवणारे गायकवाड सर आहेत. हो, हे रस्त्यावरचं अजिबात फुटपाथवरती असे का टाकलं जातं आहे? तर हे टाकू नये. नवीन बांधकाम दोषी अल्ट्रासाऊंड शेजारी रस्त्यावर कोणीही गटारीवर अतिक्रमण गाड्या लावता कामा नये. बोर्ड ही 4 व्हीलर रात्रभर उभा आहे. त्यांना नोटीस देऊन जर फरक पडत नसेल
तर काय करणार? मग यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. हा सावर्या भेळ सेंटर त्यांनी तर पूर्ण गटारीवर आपलं बस्तान कायमचं बसवलेलं आहे. बाहेरच्या राज्यातनं येऊन भारतीय नागरिक आहे, पण अकलूजच्या ग्रामपंचायतमध्ये असे गटारीवर बोर्ड लावणे, हे करणे. जलाराम, कशासाठी तुम्ही रस्त्यावर बोर्ड लावताय आणि अतिक्रमण करताय? हे भाजीपाला विक्रेते शहाणे. ओ शहाणे साहेब, तुम्ही आतल्या बाजूला लावा, प्रॉब्लेम येणार. हे गटारीवरती म्हणण्यापेक्षा सरकारी कामात अडथळा म्हणून याने कोणतेही अतिक्रमण गटारीवरती करू नये. इथं संग्रामनगर ग्रामपंचायत आहे, पण कोणीही लक्ष देत नाही. कर्मचारी फक्त आपल्या पगाराशी गाठ घालतायत. त्यांना नोटीस देऊन अतिक्रमण काढता येत नाही, तर संग्रामनगरचे सर्व कामगार, सरपंच, ग्रामसेवक काय करतायत? रस्त्यावरचे अतिक्रमण काढले पाहिजे. हे क्वालिटी आईस्क्रीम रस्त्यावरच का मांडलं? हॉटेल क्वालिटी वडापाव, हे रस्त्यावरचे बोर्ड, हे पार्किंग. सायराज मेडिकल, हे गुळवे यांचं हॉस्पिटल आहे. त्याने तर रस्त्यावरच आपलं जनरेटर ठेवलेलं आहे. हे रस्त्यावरती पार्किंग, हे गटारीवर ते लागणारे स्टॉल, बोर्ड. आणि सगळ्यात जास्त मस्ती आहे ह्या बोर्ड लावणाऱ्यांना. ह्याने गटारीवरती बोर्ड कायम फिक्स केलेले काढले पाहिजेत. ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. राधिका लॉजचे मालक नोटीस देऊन सुद्धा बोर्ड जर काढले जात नाही, तर ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही निश्चित झाली पाहिजे. नोटीसला किंमत आहे का नाही? BDO संग्रामनगर हे गिरमेंचे गाळे आहेत तरी यांना फक्त गाळे मालक, गाळे भाडे करू रस्त्यावरचे दगड का ठेवले जात आहेत? हे दगड निघले पाहिजेत. आणि हे जाधव साक्षीदार आहेत. रस्त्यावरचे दगड तुम्हाला अडथळा होत नाही का? होतं का नाही? मग दगड निघले पाहिजे का नको आहे? हां, अतिक्रमण आहे रस्त्यावरती, मग हे दगड काढले पाहिजे. जर यदा कदाची चुकून ॲक्सिडेंट झाला तर गाळा मालक का गाळ्या भाडे करू? जबाबदार कोण? असे रस्त्यावरचे दगड ठेवले जातात. हे अतिक्रमण निश्चित निघलंच पाहिजे. त्यासाठी यांना मी नोटीस द्यायच्या अगोदर सांगितलं, तुमचे स्टॉल आहे गटारीच्या आतल्या बाजूला लावा. ऐकत नाहीत. इनामदार डॉक्टरांच्या नावाने वर खडे फोडतात. जर डॉक्टरांनी चुकून हॉस्पिटल त्यांच्या रानात नेलं तर गाळ्याचं भाडंसुद्धा निघणार नाही आहे. आणि तुम्हाला काय अवस्था होईल ते पहा. हे ॲम्ब्युलन्स अशा लावल्या जात आहेत. रस्त्यावरचे अतिक्रमण कशाला? नो पार्किंग लिहिलं आहे, पण रस्त्यावरचे दगड काय निघत नाही आहे. गिरमे हे रिटायर्ड ग्रामसेवक असून त्यांचे गाळे, त्या गाळ्यासमोर पूर्ण दगड लावले जात आहेत. हे दगड निघले पाहिजे. ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. हा कामगार सामान्य, त्याला सुद्धा दिसतंय अतिक्रमण आहे, पण बोलण्याची हिंमत नाही कोणाच्यात. हे असे पार्किंग आडवे केले जाते गाडी. हे दगड रस्त्यावर. हे अजिंक्य हॉस्पिटल, यांनी तर रस्त्यावर गाडी लावून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्यासाठी हॉटेल्स इथं लावलेलं आहे. तर गटारीच्या आतल्या बाजूला रस्त्यावर हॉटेल आणि ही गाडी काढली पाहिजे. रस्त्यावर कशासाठी? विश्व 24 तास न्यूज. हे पार्किंग असं केलं जात आहे. तर गटारीवर किंवा सरकारी कामात अडथळा म्हणून
यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. संग्रामनगर ग्रामपंचायत दिसत नाही का, या गाळ्यांची आणि सगळी घाण ही रस्त्यावर टाकली जाते. संग्रामनगर ग्रामपंचायत काय करते? अशी घाण कचरा कोंडी यांना ठेवता येत नाही का? हे पुढं राहणाऱ्या व्यक्तींची जबाबदार आहे. दत्तू हे बंडगर डॉक्टर यांनी कचरा कोंडी काढली आहे का? आहे. पण डॉक्टरांना तुम्ही रस्त्यावरची कचरा कोंडी कोणी ठेवायला लावली? सरकारी परवानगी आहे का डॉक्टरांना की रस्त्यावरती कचरा कोंडी लावा म्हणून? तुमच्या आतल्या बाजूला प्रायव्हेट जागेला लावा ना कचरा कोंडी. हे गटारीवर परत दुसरा स्टॉल कोण आहे हे कायदेशीर नोटीस देऊन सुद्धा तर काढले जात नाही. हे ट्रक्स असे उभा केले जात आहेत. तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट जागेत वाहने उभा करावी. प्रायव्हेट जागेत उभा करावे. रस्त्यावर कोणतेही प्रायव्हेट वाहन लावता कामा नये. आता हे सुपर स्पेशलिस्ट हार्ट राऊत डॉक्टर यांनी तर रस्त्याच्या गटारीवरच झाडांचं वृक्षारोपण केलं आहे. तुम्हाला आतल्या बाजूला हॉस्पिटलला वृक्षारोपण करता येत नाही का? हे काढण्यात यावं. हे भविष्यातलं फुटपाथ आहे. ही पुढली बाजू क्लिअर आहे. त्यांनी गटारीच्या आत सगळं आपलं लावलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर ऑब्जेक्शन हा प्रकार घेताच येत नाही आहे. आज 22/10/2025 त्या पुढच्या गाळ्याचं घ्या मार्गदर्शन आणि तुम्ही तुमच्या जागेच्या आत माझे बोर्ड लावण्यात यावे. रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्यात यावं. हे तर पूर्ण रस्त्यावरच आहे बोर्ड. हे काढून त्यांनी आतल्या बाजूला लावलं तर हरकत नाही आहे. पण रस्त्यावरती तुम्ही कोणतेही पब्लिकसाठी अडथळा निर्माण करू नये. पब्लिक अडथळा निर्माण करण्यात काही अर्थ नाही आहे. हे असे स्टॉल जर लावले तर याला जबाबदार संग्रामनगर ग्रामपंचायत, ग्रामसेवक आणि इतर कर्मचारी आहेत. नोटीस देऊनसुद्धा तुम्हाला व्हिडिओ साहेबांनी देऊन तुम्हाला जर अतिक्रमण काढता येत नसेल तर तुम्हाला कामावर राहण्याचा आणि संग्रामनगर ग्रामपंचायत जे सरपंच आहेत माहितीच्या अधिकारात त्यांनी संग्रामनगर एरियात किती मुरुम टाकला ते सांगावे आणि स्वतःच्या दारात कसा टाकला तेही सांगावे. ग्रामपंचायतच्या नावाखाली जर तुम्ही मुरुमाची चोरी करत असाल तर त्या 16 ब्रांचचे गिरजानी रोडवरची त्यांचं घर आहे. त्यांनी मुरुम आणलेल्या त्याची रक्कम प्लस दंडाची रक्कम भरावीच लागणार. तर रस्त्यावरचं अतिक्रमण हे काढण्यात आलं पाहिजे. या ब्रिक्स कोणी ठेवल्यात? हे जे बोर्ड आहे हे बोर्ड काढावे लागतील. संग्रामनगर नवचारी विभाग हा आला. हे हॉटेल्स नवचारी विभागातील हे हॉटेल हे पूर्ण गटारीवरच चालू आहे. तर यांना समज देऊन संग्रामनगर ग्रामपंचायतनं काय केले त्याचे उत्तर पाहिजे. की असे कोणतेही कार्यक्रम असो काय असो रस्त्यावर असे स्टॉल टाकले जात आहेत. यांना कायदेशीर साप कोण लावणार? ही हद्द संपली. ही बागेवळ्याची हद्द आहे पण MSRD रोड आहे
हा संग्रामनगर हद्दीतला. विश्व 24 तास न्यूज, विष्णू कुंभार, अकलूज. MSRD रोड हा सातारा, मसवड, माळशिरस, पाटील वस्ती, अकलूज तो तसाच MSRD रोड लातूर ह्या विभागात. पण नवचारीपासून ते अशोका चौकापासून जे अतिक्रमण रोडवर ते काढण्यात यावं. आणि नंतर आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने मी बोलत आहे आणि नागरिक पण बोलत आहेत. चर्चा बरीच चालू आहे पण कोणाची समोर बोलण्याची हिंमत नाही आहे. MSRD रोडचे अतिक्रमण काढून 11 वर्षे टॅक्स भरून पाटील वस्तीपासून ते बायपास माळीनगर इथंपर्यंत रोडची दुरावस्था आहे. अशोका चौकापासून ते माळीनगर बायपासपर्यंत 11 वर्षे टॅक्स भरून सर्वसामान्य नागरिक चूप बसत आहेत. ह्याला कारणीभूत राजकीय इच्छाशक्ती नाही आहे म्हणून रस्ता होत नाही आहे. तरी याच्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री, मुख्यमंत्री यांनी दखल घ्यावी आणि अशोका चौकापासून किंवा पाटील वस्तीच्या चढापासून रस्ता दुरुस्त करण्यात यावा. विश्व 24 तास न्यूज, अकलूज, विष्णू कुंभार.